अरे बापरे, इरा इरा थांब, इरा थांब, इरा 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 धावतेस तू. अगं वेडी झालीस का रे? सोड मला. इरा काय चाललंय? त्या मरू देत मला, मरू देत. नाही जगायचं मला आता. ज्यांच्यावर मी इतकं प्रेम केलं त्यांना माझं जराही काय वाटत नाही तर मग काय करू मी जिवंत राहून? काय करू सांगा ना. आत्या धैर्यांचं माझ्यावर जरा सुद्धा प्रेम नाहीये हो. म्हणजे त्यांच्याशिवाय ना नाही जगायचं मला. नाही जगायचं म्हणून ना मरू देत मला, मरू देत. न मिळालेल्या प्रेमाच्या आगीत जळण्यापेक्षा मी स्वतःलाच पेटवून घेईन आता. मी खरंच स्वतःला पेटवून घेईन. इरा अगं काय झालं नीट सांगशील का मला? आत्या अजूनही कळत नाहीये का तुम्हाला? अहो धैर्यांनी फसवलंय मला, फसवलंय. त्यांचं ना त्या सावीवर खूप प्रेम आहे आत्या. म्हणून ते कितीही म्हटले ना तुम्हाला तरी माझ्याशी कधीच लग्न करणार नाही. अगं बाई तसं काही नाही. लांब सगळ्यांनी लांब वाढले तर मी पेटून घेईन स्वतःला. पेटून घेईन स्वतःला. लांब व्हायचं सगळ्यांनी. लांब राहायचं मी पेटवतो स्वतःला. तसं काही नाहीये. इरा अगं तसं काही नाहीये. नाहीये ना? असं काही नाहीये ना? मग हे तुम्ही किंवा दुसरं कोणी नाही तर धैर्यानेच सांगावं मला. एवढं सगळं होऊन सुद्धा हे शांतच आहेत. म्हणजे एवढं सगळं झालं मी माझ्या अंगावर रॉकेल ओतून घेतलं तरी यांना काही फरक पडत नाहीये. यांना काही फरक पडत नाही. मी मेले काय आणि जगले काय मी पेटवूनच घेते स्वतःला आता. बोल काहीतरी. का सगळ्यांचा अंत बघतोय? बोल बोल काय ते खरं. इरा बस झाली तुमची नाटकं. बंद करा हे सगळं. खोलीत जा तुमच्या. चला लांब व्हा धैर्य नाही तर मी खरंच पेटवून घेईन स्वतःला. लांब राहा माझ्यापासून. इरा इरा बस झाली नाटकं आता. नाटक वाटतंय तुम्हाला? म्हणजे माझं तुमच्यावरचं जे प्रेम आहे ते नाटक आहे. मी गंमत करत नाहीये धैर्य. मी खरंच पेटवून घेईन स्वतःला. बघायचंय ना तुम्हाला? बघायचंय ना? बघायचंय ना? हे बघा बघा. मी खरंच पेटवून घेईन स्वतःला. इरा हे अगं इरा. आत्या यांना बोलायला सांगा. त्यांचं सावीवर खरंच प्रेम आहे की नाही? एकतर धैर्य बोलतील नाहीतर मी स्वतःला पेटवून घेईन. नाही बोल धैर्य बोल. तुझं सावीवर प्रेम आहे का? बोल धैर्य. तुझं सावीवर प्रेम आहे? आई धैर्यांचं माझ्यावर खरंच प्रेम आहे. तुझा विश्वास का बसत नाहीये? अगं कसा विश्वास ठेवू मी याच्यावरती? लोक कशी वागलेत तुझ्या संग सावे? त्या प्रेमानं काय काय वाटायला आणलं तुझ्या सावे? तुझ्या बाबांनंतर तूच माझं पूर्ण जग आहेस का? आता मला तुला गमवायचं नाही आहे. तुला मी वाईट वाटन हेकेखोर वाटन पण नाही. मी तुला पुन्हा त्या नरकात नाही जाऊ देणार. अगं ते घर माझ्यासाठी नरक नाहीये. तिकडे धैर्य आहेत आणि धैर्य माझ्यासाठी नरकाला पण स्वर्ग बनवते. खरंच त्यांचं खूप प्रेम आहे माझ्यावर. प्रेम असतं तर असे वागले नसते ते तुझ्याशी. ते सुद्धा स्वतःच्या आयुष्यातून तुला घालवायलाच बसले सावे.
आई अगं असं काही नाहीये. हे बघ, माझ्यावर जर प्रेम नसतं त्यांचं तर मग एवढी धडपड करून मला का सोडवलं त्यांनी?